सरिता कौशिक, झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. भारतात क्रिकेट वर्ल्ड कपचा फीवर उतरलाय, मात्र देशाच्या राजकारणात क्रिकेटवरून मुद्दा तापलाय आणि तोही काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात. तुम्ही म्हणाल, क्रिकेट वर्ल्ड कप आणि मोदी गांधींचा संबंध काय? तर अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये भारतीय संघ पराभूत झाला. त्या पराभवाला राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच दोषी ठरवलंय. पहा हा व्हिडिओ. याद है? हाँ, क्या पनौती 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 वो अच्छा भला वहां पे अच्छा भला हमारे लड़के वहां पे वर्ल्ड कप जीत जाते. वो वहां पे पनौती हरवा दिया. राहुल गांधींनी पनौती शब्दाचं थेट भारत ऑस्ट्रेलिया फायनलशी कनेक्शन का जोडलं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं झालं असं की अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी दिग्गजांनी, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सामन्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. मात्र या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर त्याच दिवशी अचानक पनौती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड करत होता आणि हाच धागा पकडत राहुल गांधींनी राजस्थानच्या जालोर येथील प्रचार सभेत मोदी आणि भाजप विरोध करता करता पनौती हा शब्दही उच्चारला. राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा नेमका रोख कोणाच्या दिशेनं होता हे सर्वांनाच माहिती आहे. तर असो, राहुल गांधींच्या या टीकेनंतर भाजपकडूनही जोरदार टीकांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी भाजपची मागणी आहे. तर जेव्हा मोदी राहुल गांधींना मूर्खांचे सरदार म्हणाले होते, तेव्हा गप्प का होतात, असा प्रतिसवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. ये शर्मिंदगी भरा है. ये ऐसे शब्द का प्रयोग किया है जो गाली है. प्रधानमंत्री की पद की गरिमा के बारे में ऐसे शब्दों का प्रयोग, जिस हमारे नेता को दुनिया सम्मान दे रही है. क्या हो गया राहुल गांधी को? तो सीखते नहीं. उनकी माताजी ने कहा था मौत का सौदागर गुजरात में. कांग्रेस पार्टी हवा हो गई, देश में भी हवा हो रही, आगे और हो जाएगी. लेकिन राहुल गांधी का अस्तर क्या हो गया है, ये उसका संकेत कर. आपका आक्रोश तब कहा था जब देश के प्रधानमंत्री मंच से विपक्ष की सबसे प्रबल आवाज को, सबसे प्रमुख नेता को मूर्खों का सरदार बुलाते हैं. तब तो आप सुई टपक सन्नाटा कर लेते हैं और अब आप उछल कूद करके आक्रोश जताएंगे. चुपचाप बैठ जाइए और समझिए कि ये नाम हमारा दिया हुआ नहीं है. हमने लाखों करोड़ों रुपए इस पे खर्चा नहीं किए. ये नाम जनता ने मोदी जी को दिया है, जनता ने नवाजा है. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय, भाजप तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई, भाजप नेते गिरीश महाजन, नितेश राणे या सरकारनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. तसंच राहुल गांधींनी केवळ मोदींचाच नव्हे तर पंतप्रधान पदाचाही अपमान केल्याची टीका केली. त्यामुळे राहुल गांधी यांनी भाजपाची नव्हे तर मोदींची माफी मागावी असा निशाणाही भाजप नेत्यांनी साधला आहे. यावरच आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न होता, राहुल गांधींच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पनौती असा सूचक उल्लेख तुम्हाला योग्य वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एकीकडे पनौती या शब्दावरून देशभरात भाजप विरुद्ध काँग्रेस आमने सामने आलेले असताना
स्वतः पंतप्रधान मोदींनी या टीकेकडे दुर्लक्ष केलंय. भाजपचे सर्वोच्च नेते भाजप अध्यक्ष JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही राजस्थानच्या प्रचारावरच लक्ष केंद्रित केलंय. त्यांनी प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत तिथे झालेल्या टेलर कन्हैया लालची हत्या आणि सर तन से जुदा मुद्दा प्रचारात पुढे आणलाय. गेल्या वर्षी 28 जून रोजी 2 मुस्लिम तरुणांनी कन्हैया लालचा गळा चिरून त्याच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत सांगते. राहुल गांधींच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पनौती असा सूचक उल्लेख योग्य वाटतो का? वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्याला प्रतिक्रिया आल्या आहेत. शेख जब्बार एक्सवरून एकमेकांना टोपण नावं ठेवू लागलेत. तू पप्पू तर तू पनौती. राजकारणात मान सन्मान या शब्दांना आता काही अर्थ राहिलेला नाही. यूट्यूबवरून दिनकर पाटील, फायनल मॅच हा एकच प्रसंग नाही, मागील अनेक उदाहरणे देता येतील ज्यात असे अनुभव आले आहेत. यूट्यूबवरून सुधीर प्रभू, आजकाल जी भाषा दुसऱ्याला वापरली जाणार तीच भाषा आपल्याला पण ऐकावीच लागणार असे राजकारण झाले आहे. फेसबुकवरून सुशील वैती, ही जनतेची भावना आहे. फेसबुकवरून विष्णू सपकाळ, हाच नियम पंतप्रधान पदालाही लागू होतो ना, की त्या पदावरून काहीही बोलता येतं. फेसबुकवरून विवेक पाटील, सध्या सर्व राजकीय पक्षांनी सुसंस्कृतपणाची पातळी सोडली आहे. इंस्टाग्रामवरून अमर लगड, मुंबईचा सामना गुजरातला न्यायची गरज नव्हती म्हणूनच भारताचा वर्ल्ड कप गेला. हे घडलं विधानसभेसाठीच्या प्रचार सभेत. राजस्थान आणि तेलंगणातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यावर राहुल गांधींनी मोदी विरुद्ध नकारात्मक टिप्पणी करून घोडचूक केली का? हे 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईलच. दरम्यान राहुल गांधींनी आपल्या राजकारणाचा नाहीतर किमान आपल्या विनोदांचा दर्जा सुधारावा अथक प्रयत्न करूनही राष्ट्रीय नेता होऊ न शकलेले राहुल गांधी राष्ट्रीय विदूषक नक्कीच झाले आहेत अशी टीका करणारे भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन चर्चेसाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. गिरीशजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज एकंदरीत आपण बघतो आहोत, आपली टीका, आपलं ट्विट आम्ही बघितलं. वातावरण तापलंय मोदींवरच्या टीकेनंतर राहुल गांधींच्या. काय सांगाल? खरं म्हणजे राहुल गांधीबद्दल काय बोलावं आता मला हेच कळत नाही. काल ज्या शब्दामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, पनोत्री मंत्री, पीएमचं त्यांनी नवीनच लॉंग फॉर्म शोधलाय, पनोत्री मंत्री. मला खरं राहुल गांधीबद्दल काही फार अपेक्षा त्यांच्याकडून नाही आहे, कारण अनेक वेळेला ते काय काय बोलतात, कशा पद्धतीने टीका टिप्पणी करतात, कसा विदूषकीपणा करतात, मी असं म्हणेल हे सर्व जनतेला माहीत आहे. पण खरं म्हणजे खेळाच्या बाबतीमध्ये की ज्यावेळी आपला देश इतक्या म्हणजे 10 मॅचेस आपण त्या ठिकाणी जिंकलो, सगळ्यात गुण आपण जास्त घेतले, आपल्या खेळाडूंनी वर्ल्ड रेकॉर्ड केले. विराट कोहली असतील, त्यांनी तर वर्ल्ड रेकॉर्डच केलं, सचिनजी तेंडुलकर यांचं त्यांनी रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडलं, त्या ठिकाणी शमीनी सर्वाधिक त्या ठिकाणी विकेट्स त्या ठिकाणी घेतल्या आणि इतकं सगळं व्यवस्थित चाललं असताना फायनल मॅचला आपण त्या ठिकाणी हारलो. आता शेवटी हा खेळ आहे, या खेळाकडे आपण खेळ भावनेनेच बघितलं पाहिजे आणि म्हणून हारल्यावर ही पनोत्री आहे, हे तिथे गेले. आता प्रधानमंत्री हाच खेळ नाही, कुठलाही खेळ असू द्या, खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये ते किती पुढे आहेत हे आपण पहिल्यांदाच बघितलं असेल. मग कुठलाही असू द्या, त्या नुसत्या क्रिकेटच्या संदर्भातच नाही तर सगळ्याच खेळ क्षेत्रामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मोदीजी या ठिकाणी करत असतात. आणि असं असताना ते स्वतः हारल्यानंतर सुद्धा ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंचं त्या ठिकाणी त्यांनी कौतुक केलं.
त्यांचा मोठा धीर दिला की पुढच्या वेळेला आम्ही ठीक आहे, नाही जमलं आपल्याला, पुढच्या वेळेला आपण नक्की जिंकू, असं धीर त्यांना दिला. आणि असं असताना हे म्हणतात की ते पनोत्री मंत्री आहेत, ते तिथे गेले म्हणून आपण हारलो. मला वाटतं इतकं बालिश वक्तव्य, आणि आपण तर राष्ट्रीय नेते बनण्याचे स्वप्न पाहतात, अशा माणसांनी काय बोलावं. सध्या खरं तर निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीचा एक ट्रेंडच मुळात झालाय असं आपण म्हणाल का? कारण खरं तर सगळेच पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं असेच वक्तव्य करत असतात. याला कारण काय? आपण केलेलं काम दाखवता येत नाही म्हणून अशी वक्तव्य होतात का? निश्चित आपण बघितलं असेल आता की काँग्रेसचं काय राहिलेलं आहे सध्या देशामध्ये. काँग्रेस आता खरं म्हणजे यांच्यामुळेच, या गांधी घराण्यामुळे त्यांना पनोत्री लागलेली आहे की काय या पक्षाला, असं म्हणायलाही हरकत नाही मला असं वाटतं. यांना शेतीतलं काही कळत नाही, गरीब माणसाच्या धर्मामध्ये यांना घेणं देणं नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला प्रचारचे मुद्देच नाही, आपल्याला सांगायलाच काही नाही, आणि मग त्यावेळेला असे काहीतरी भंपक विधानं करायचे, प्रसिद्धीमध्ये यायचं, वाटेल तसं बोलायचं. हा प्रकार तर सध्या फार वाढत चाललेला आहे. म्हणजे आपण दररोज बघतो टीव्हीवर कशा पद्धतीने बोललं जात आहे, पण गिरीशजी, हे सगळ्याच पक्षांकडनं होतंय. आपल्याही पक्षाची अनेक नेते मंडळी अशा पद्धतीचे विधानं निवडणूक आल्यावरही करत असतात आणि काही लोक रोजही करत असतात. त्यामुळे तुमच्याही पक्षात अशी मंडळी आहेत, काय म्हणाल? तर हे सगळ्यांनाच लागू आहे. मी असं म्हणणार नाही की आम्ही आम्हाला सोडून सगळ्यांना लागू आहे, सगळ्यांनाच लागू आहे. परंतु पंतप्रधान सारखं मोठ्या पदावर आपण त्यांचा, इथे आपण बघितलं असेल आपले काही स्वयंभू नेते आहेत इथले महाराष्ट्रातले, कसे एकेरी भाषेमध्ये बोलतायत, काय आपण बोलतोय. आपण आपली पात्रता तरी ओळखली पाहिजे की आपल्याला तेवढा अधिकार आहे का याच्यावर बोलायचा, आपली तेवढी लायकी आहे का. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांना स्वयंभू सभेमध्ये, भाषणामध्ये एकेरी उल्लेख त्यांचा करतायत, एकेरी भाषेमध्ये मोदीजींना बोलतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आपापली पातळी ओळखली पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. आज मोदीजींच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यात बघतायत की आज जगभरामध्ये, देशात नाही जगभरामध्ये मोदींच्या नावाचा किती मोठा डंका आहे. आज कुठेही जा जगामध्ये, आज इंडिया म्हटलं की लगेच मोदींचं नाव घेतलं जातं. आज मोदींनी देशाला 10व्यावरून 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था बनवून ठेवलेलं आहे. आता आपण 3ऱ्या नंबरवर जाण्याच्या मार्गावर आहोत. देश सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर आपण स्वप्न पाहत आहोत. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं, सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी इंडस्ट्रीमध्ये बघा, फार्मामध्ये बघा, कृषीमध्ये बघा, शिक्षण क्षेत्रात बघा, मेडिकल एज्युकेशनमध्ये बघा, आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये बघा, सगळ्या क्षेत्रामध्ये देश किती पुढे नक्कीच आपण हे म्हणत आहात, हे अगदी बरोबर आहे. मात्र दुसरीकडे राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपच्या काही नेते मंडळींनी, भाजपचे ट्रोल्स आपण म्हणू शकतो, यांनी सातत्यानं वेगवेगळ्या नावांनी कुठंतरी ट्रोल केलेलं आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला हे बघायला मिळतंय का? नाही, हे आता हे आम्ही म्हटलं नाही, मीडियातून सुद्धा म्हटलं जातंय. पप्पू वप्पू हे कुठून आलेलं आहे? हे सगळं मीडियामधूनच आलेलं आहे, आम्ही म्हटलेलं नाहीये. पण तो मला असं वाटतं की सगळ्या ठिकाणून कुठेतरी आता ही आचारसंहिता झाली पाहिजे. कारण आजकाल जे चाललेलं आहे ते तर तुम्ही सुद्धा दाखवू शकत नाही. आपण बघितलं असेल, तुम्ही सुद्धा ते तिथे ब्युटी वाजवतात, तुम्ही सुद्धा ते शब्द दाखवू शकत नाही, लोकांसमोर ठेवू शकत नाही. म्हणजे इतक्या खालच्या थराला हे सगळं आजकाल चाललेलं आहे. खरं म्हणजे मी 30 वर्ष झाले आमदार आहे, मी पण सगळ्यात सिनियर आमदार आहे बीजेपी मध्ये आज. पण इतक्या वर्षामध्ये मी पहिल्यांदा जसं बघतो या 4-5 वर्षामध्ये, 3-4 वर्षामध्ये, की इतक्या खालच्या पातळीवर त्या ठिकाणी राजकारण चाललेलं आहे, इतक्या खालच्या शेळकी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललं जात आहे. आणि असं वाटतं की मग जो जास्त खालच्या थरात बोलेल त्यालाच प्रसिद्धी जास्त आहे. काही लोक प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी बोलतायत, काहीचा बॅलन्स गेलाय, तोल गेला आहे, हातामध्ये काही राहिलं नाही म्हणून असे शब्दाचा वापर केला जातोय. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांसाठी ही आचारसंहिता असण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने हे बोललं जातंय, इतका स्तर खाली चाललाय आजकाल खरं म्हणजे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये की लोकांना पण आता ऐकावंसं वाटत नाही. काही काही लोकांना ऐकून ऐकून इतके बोर झालेत की बाबा त्याचं काय करायचं, टीव्ही उघडला की तेच तेच तेच. आणि त्यामुळे लोक सुद्धा, जनता सुद्धा वैतागलेली आहे लोकांना. नक्कीच. म्हणून मला वाटतं की सगळ्याच पक्षांना, सगळ्यांनाच कुठेतरी आचारसंहिता घातली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने कुठलेही असंसदीय शब्द, अगदी काहीच नाही. परवा आपण बघितलं असेल बिहारचे मुख्यमंत्री काय बोलले, ते
आपण ऐकू तरी शकतो, आपण घरामध्ये बसून बोलू तरी बघू शकतो ना तसं. पण ते एवढ्या मोठ्या वयस्कर असलेला माणूस, इतक्या वर्षाचा राजकारणात असलेला माणूस कशा पद्धतीने बोलतोय, काय त्या ठिकाणी मांडतोय आपण, म्हणजे प्रत्येकाला लाज वाटत. आजपर्यंत तरी 30 वर्षामध्ये म्हणजे विचार केला नसेल आपण अशा पद्धतीने एखादा मुख्यमंत्री त्या ठिकाणी संसदेमध्ये विधानसभेत बोलतो आहे, विधानसभेत बोलतायत. नक्कीच म्हणजे हे नक्कीच कुठे चाललो होतो आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. नक्कीच. आणि मला वाटतं सगळे सुज्ञ नागरिक, सगळे सुज्ञ राजकीय नेते मंडळी या एका गोष्टीशी नक्कीच आपल्या सहमत असतील की आचारसंहितेची कुठेतरी गरज आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षानं त्यावर विचार केला पाहिजे. गिरीशजी, आपण 0 आवरमध्ये आलात, आमच्याशी जॉईन झालात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपले खूप खूप धन्यवाद. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या फोन सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, राहुल गांधींच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पनौती असा सूचक उल्लेख तुम्हाला योग्य वाटतो का? एकूण 17,000 मतं यूट्यूबवर. 69% लोकांनी होय म्हटलं, 31%नी नाही. एक्सवर एकूण 7,000 मतं. 35% लोकांनी होय म्हटलंय, 65% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 54% लोकांनी होय म्हटलंय, 46%नी नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 41% लोकांनी होय म्हटलंय, एकूण 60% लोकांनी मात्र नाही म्हटलंय. यथा राजा तथा प्रजा अशी एक अतिशय जुनी म्हण आहे. ही म्हण किती तंतोतंत खरी आहे याचा अनुभव आपण 2023 मध्येही घेत आहोत. यात एक छोटा ट्विस्ट सुद्धा आला आहे. आता यथा प्रजा तथा राजा असा काळ सुरू आहे. हा काळ आहे निवडणूक प्रचाराचा काळ. आपल्या प्रजेला जे आवडतं तसं बोलण्याची फॅशन निवडणूक काळात वाढू लागते. तुमचा राजा म्हणजे तुमचा नेता जसा वागतो, जसा बोलतो, तसंच त्याचे कार्यकर्ते वागतात, बोलतात, ट्रोल करतात किंवा ट्रेंड करतात. बदलत्या काळानुसार आपल्या प्रजेला म्हणजे आपल्या मतदाराला काय हवं ते बोलायची चढाओढ नेत्यांमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. या नादात सार्वजनिक ठिकाणी बोलायचे, भाषेची मर्यादा पाळायचे सगळे अलिखित नियम मोडून पडलेले आपण पाहत आहोत. निवडणूक प्रचारात तर एकानं पातळी सोडून बोललं की दुसरा त्यापेक्षा जास्त खाली जाऊन बोलू लागला आहे. आपल्या मतदाराला, आपल्या कार्यकर्त्यांना हे आवडतं असं नेत्यांचा समज करून देणाराही एक वर्ग वाढला आहे. राजकारणाचं मुळात या दुष्टचक्रातच सापडलं आहे. आपले नेते सतत एकमेकांना शिव्या दूषणं देत असतात. वेळ, स्थळ, काळाचं भान न ठेवता बेफाम पद्धतीनं पातळी सोडून बोलणाऱ्या अशा या आपल्या राजकारण्यांसाठी बातमी मुंबईतून नाशकात धडकलेल्या मनोज जरांगे यांच्या दौऱ्याची. आज नाशकात पोहोचल्यानंतर मनोज जरांगेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिर परिसरातील पुरोहितांच्या भेटी घेतल्या. त्याच भेटींमध्ये त्यांनी तीर्थक्षेत्रात असलेल्या नामनोंदी पाहिल्या. याच नामनोंदींमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केलाय. या कागदपत्रांमधल्या नोंदी हजारो वर्ष जुन्या. या वंशावळींवर त्यामुळे सरकारलाही विश्वास ठेवावा लागेल असं जरांगे म्हणालेत. राज्यभरात जेवढी पुरातन मंदिरं आहेत त्या सर्व ठिकाणी जाऊन नोंदी तपासा अशी मागणीही जरांगेंनी केली आहे. आणखी कोणती मागणी केली आहे ती आधी पाहूयात. हा सुद्धा सरकारच्या साठी खूप महत्त्वाचा पुरावा आहे. त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या अगोदरच त्र्यंबक राजानं आम्हाला प्रचंड मोठा एक खजिना दिला आहे. ते यांच्याकडे 20 ते 25 खोल्या महाराष्ट्रातल्या नोंदी असलेल्याचे पुरावे आहेत. सरकारनं माजी मुख्यमंत्र्यांनाच विनंती की त्यांनी तातडीनं मनुष्यबळ वाढवून अभ्यासक पाठवून, अभ्यासकाची आवश्यकताच नाही, सगळं हजारो वर्षात नोंदी आहेत त्या मराठीमध्ये लिहिलेल्या सगळ्या
ह्या सगळ्या पुरावे घेऊन अहवाल पारित करून आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्र्यंबक राजाने एक प्रकारचा आशीर्वादच दिलाय. मनोज जरांगेंच्या याच मागणीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा. जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आणि तोच दौरा सध्या सुरू आहे. ग्रामीण भागातून हाच दौरा शहरांमध्ये पोहोचला. पुणे ठाणे करत मनोज जरांगे आज नाशकात पोहोचले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, नोंदी तपासल्या आणि दिवसभरात 3 सभा घेतल्या. त्यांची सुरुवात इगतपुरीतून केली. तिथं त्यांचं जंगी स्वागत झालं. त्यानंतर ते पुढे नाशकात पोहोचले. तिथून वीर सावरकरांच्या जन्मगावी भगूरमध्येही ते पोचले. तिथंही छोटेखानी सभा घेतली. त्यानंतर पुढे शिवकालीन विश्रामगडावर पोहोचले आणि रात्री अहमदनगरकडे रवाना झाले. आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माध्यमांसमोर आणलेल्या ऐतिहासिक नोंदी. त्र्यंबकेश्वरमध्ये जाताच पुरोहित संघाच्या माध्यमातून त्यांना जणू ऐतिहासिक दस्तावेजच हाती लागला. याच नोंदी कशा ठेवल्या जातात, त्यांचं जतन कसं केलं जातं आणि यात कोणकोणत्या समाजाच्या नोंदी आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्याशी संवाद साधलाय. तो पाहूयात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज त्र्यंबकेश्वर मध्ये आलेले होते आणि इथे आल्यानंतर त्यांना एक खजिनाच मिळाला. तो खजिना होता नामवली रूपाने कुणबी नोंदींचा. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अशा नामवलींच्या नोंदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हजारोच्या संख्येने लाखो नागरिकांच्या नोंदी त्र्यंबकेश्वर मध्ये आढळलेल्या आहेत आणि यातनं प्रशासनाने देखील पुरोहित संघाची मदत घेतलेली आहे. यातल्या कुठल्या नोंदी ह्या कुणबीच्या आहेत या संदर्भातली आता पडताळणी देखील केली जात आहेत. आपल्याबरोबर पुरोहित संघाचे पदाधिकारी आहेत मनोज थेटे. दादा, कशा पद्धतीने आपल्याकडे नोंदी आहेत आणि कुठल्या कुठल्या जातीच्या कुठल्या समाजाच्या आपल्याकडे नोंदी आढळतात? आमच्याकडे भारतभरामधून जे कोणी भावी त्र्यंबकेश्वर मध्ये आलेले आहेत दर्शनाकरता, तीर्थयात्रेकरता, अशा सर्व समाजामधल्या सगळ्या, राजस्थान असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, अगदी काश्मीर पर्यंत देखील आमच्याकडे या सगळ्यांच्या जातीनिहाय सगळ्यांच्या नोंदणी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे, माळी आहे, मराठा आहे, या सगळ्यांच्या आमच्याकडे जे तीर्थयात्रेकरू म्हणून इथे आले त्या सगळ्यांच्या नोंदी आमच्याकडे आज अवेलेबल आहेत. हा पूर्ण याच्यामध्ये लेख लिहिलेला असतो. त्याच्याकरता एक छोटी नामावळी असते, एक छोटी वही असते, ज्याच्यामध्ये पहिले गावाचं नाव लिहिलेलं जातं, तालुक्याचं नाव लिहिलेलं जातं, मग त्यावरती त्याचे नंबर, म्हणजे आपण जसं अनुक्रमणिका म्हणतो, थोडक्यात ही आमची अनुक्रमणिकेची वही आहे. त्याप्रमाणे आम्ही हे ओपन केल्यानंतर याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, आडनाव, तो आता सध्या राहायला कुठे आहे, त्याच्याबरोबर त्यावेळेस यात्रेला कोण कोण आलेलं होतं, या सगळ्या नोंदी आजही आमच्याकडे आहे. आता ही जी तुम्ही सध्या बघताय ही पुण्या भागामधील आहे, ज्याच्यामध्ये पाबळ आहे, जुन्नर आहे, या भागामधली ही नामावळ आहे. त्या भागामध्ये ते जितके किती गावं असतील, जेवढे काही आहे, त्यामधले जेवढे माणसं इथे तीर्थयात्रेकरता आले त्याच्यामध्ये सगळ्या समाजांच्या नावा आपल्याला याच्यामध्ये सापडतील. आता आपण हे जे बघतो याच्यामध्ये कुणबी पाटील असा नावाचा उल्लेख मिळालेला आहे आपल्याला. इथे चिखली त्यांचं गाव आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक जो आपल्याला उल्लेख मिळाला आहे तो कन्नड, म्हणजे औरंगाबाद जवळ कन्नड, सिन्नोड. पण त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये उल्लेख करताना कुठेही कुणबी असा केलेला नाही. वरच्या याच्यामध्ये कुणबी दिसतो आणि यांच्या याच्यामध्ये मराठे असं स्पष्ट शब्दामध्ये दिसतंय. आणि पेशवे म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पण छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आमच्याकडे लेख आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज असतील, आत्ताचे राजघराणे असतील, ज्याच्यामध्ये सिंधिया राजे असतील, हे सगळ्यांचे आमच्याकडे आजही पुरावे उपलब्ध आहेत. प्रशासन तुमच्याकडनं घेऊन गेलेत नामावली की काय झालं? आत्ताच आमच्याकडून एक 10-15 दिवसापूर्वी आमच्या येथील माननीय तहसीलदार आणि प्रांत साहेब जे आहेत त्यांच्याशी माझं फोनवरती संभाषण झालं असता प्रांत साहेबांनी आमच्याकडून बऱ्याचशा नामावळ्या या स्कॅन करण्याकरता इथून घेऊन गेलेले आहेत.
आपण बघतोय अशा पद्धतीच्या नामावली ह्या देवस्थानने जवळपास 10 ते 12 खोल्या दिलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये देखील आहेत आणि पुरोहित संघाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये देखील अशा स्वरूपाच्या नामावली आपल्याला आढळून येत आहेत. आणि जसं अध्यक्षांनी सांगितलं, कुणबी, मराठा अशा वेगवेगळ्या स्वतंत्र नोंदी देखील इथे आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या नोंदींची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. जसं त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ आहे तसंच नाशिक पुरोहित संघाने देखील अशा स्वरूपाच्या नोंदी ह्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचं देखील प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर. राज्य सरकारनं मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे, जी गेल्या महिन्याभरापासून राज्यात अहवाल तपासणी करते. निकषांमध्ये पहिला निकष आहे महसुली अभिलेख, ज्यातच खसरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवहींचा समावेश आहे. त्यानंतरच्या निकषांमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर, शैक्षणिक अभिलेखे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेख, पोलीस विभागाकडील गाववारी, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडील नोंदी, भूमी अभिलेख विभागाकडील नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडील नोंदी, शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तावेज अशा 12 निकषाची तपासणी शिंदे आयोग करतोय. आता याच निकषांमध्ये सध्या तरी मंदिरांमधील वंशावळीच्या नोंदीचा समावेश नाहीये. त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या मागणीनंतर सरकार काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. तिकडे आज नोंदींची माहिती देत असतानाच मनोज जरांगे यांनी पारंपरिक टार्गेट ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. इगतपुरीमध्ये जरांगेंची मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख तर टाळला, पण एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका मात्र केली आहे. त्याचं बी मला सगळं माहिती, त्याचं त्याला माहिती आहे ना, मला माहिती त्याने भाजी कुठेही केली, कोणत्या पाहुण्याचा खात होता, कोणाचा बंगला हडपिला, कोणाची जागा हडपिली. भाऊ तो मायना आधी लागू नको, मराठ्यांना उगत डोचू नको. हे जर आग्या मावळ मागं लागलं तर पॅन्टीतच घुसन बो. आम्ही शांततेत, आम्हाला शांततेत राहू दे, उगच डवचू नको. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. मराठे थांबत नाहीत. आता फक्त म्हाताऱ्या माणसाने इथून पुढे जास्त बोलू नये. आपलं वय झालं, आपल्याला पचा नाही. आता 7-8 बाऱ्या जावं लागतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आमच्या नादाला लागू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळतं ते मिळून द्या. त्यांच्याबद्दलचं आपल्याला सगळं माहिती आहे, कोणत्या पिक्चरात काम केलं, कशासाठी केलं, काय काय केलं. अरे तुम्हाला ओबीसी बांधवाची आणि महात्मा फुले साहेबांची एवढी आस्था आहे तर तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचं नाव नाही. फक्त मनोज जरांगेच नाही तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांना आवाहन केलं. आज छगन भुजबळांनी 12 बलुतेदारांना साथ द्यावी असं आवाहन केलंय. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनीही फोन करत मनोज जरांगेंशी चर्चा केल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही आज मनोज जरांगेंशी चर्चा केल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. आता वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा आपला प्रश्न सांगते. मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा. जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. एक्सवरची भारत कदम यांची पहिली प्रतिक्रिया. आत्ता फक्त पूर्वज जिवंत करणं राहिलं आहे. लंडनला जाऊन इंग्रजांच्या नोंदी आणा आता.
एक्स वरून रत्नदीप देव त्यांनी मागणी केली आहे की धमकी दिली आहे ते विचारा आधी. आजकाल त्यांच्या मागणीचा सूर बदलला आहे. यूट्यूबवरून निंबा पाटील मंदिराच्या नोंदी खऱ्याच, पण तेव्हा मराठ्यांना गरज वाटली नसावी. यूट्यूबवरून चंद्रकिशोर भोर या नोंदी पूर्वजांनी केल्या आहेत, त्यामुळे त्या निर्विवाद खऱ्याच आहेत. फेसबुकवरून संदेश देशमुख इतकी वर्ष मंदिर साफ केलेच नव्हते का? अचानक कशी कागद सापडली? इंस्टाग्रामवरून गोकुळ पाटील जुने पुरावे असतील तर ते स्वीकारले पाहिजे, तो एक आधारच असेल. सरकारने मराठा कुणबी एक असल्याचा या पुराव्यांचा अभ्यास करावा. इंस्टाग्रामवरून विष्णू सावसे छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्या नोंदी आहेत, मग मान्य करायला काय हरकत आहे? जेव्हापासून मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झालंय तेव्हापासून एक गोष्ट सातत्यानं घडली आहे, ज्यामुळे मनोज जरांगेंपासून सत्ताधारी चिंतेत आहेत. त्या घटना म्हणजे मराठा तरुणांच्या आत्महत्या. आज लातूर जिल्ह्यातील सावंतगीर येथील एका तरुणानं असंच टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं. तर तिकडे नांदेडमध्येही आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या 5 वर पोहोचली. हे आकडे वाढणं राज्यासाठी दुर्दैवाचीच बाब आहे. एबीपी माझा एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून मराठा तरुणांना आवाहन करतंय, तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कुटुंबासाठी महत्वाचा आहे आणि समाजासाठीही महत्वाचा. त्यामुळे कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. आता वेळ झाली आहे आजच्या दुसऱ्या प्रश्नावरचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा. जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? एकूण 19,000 मतं यूट्यूबवर. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं. 76% लोकांनी होय म्हटलंय, 24% नाही. फेसबुकवर 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% नाही. एक्सवर 49% लोकांनी होय म्हटलंय, 51% नाही. आपल्याकडे वंशावळीच्या नोंदींचं महत्त्व अगदी पूर्वापार आहे. पूर्वापार म्हणजे ब्रिटिशांच्या कितीतरी शतकं आधी आपल्याकडे नोंदी जतन करण्याची प्रथा आहे. मंदिरात दर्शनासाठी, शुभ कार्यासाठी गेल्यानंतर असो किंवा गोदा तीरावर कर्मासाठी असो, प्रत्येक पिढीच्या अचूक नोंदी करण्याकडे जुन्या लोकांचा कल होता. ती माहिती इतकी विश्वासार्ह होती की पुढे त्याचा थेट वारस ठरवताना, संपत्तीच्या वाटण्या करताना, 7-12 लिहिताना उपयोग केला जाऊ लागला. अशा वंशावळीच्या नोंदींसाठी महाराष्ट्रात भाट, हेवी समाज, गोदाकाठचा तीर्थक्षेत्रावरील ब्राह्मण समाज ओळखला जातो. काशीमधील पंड्यांकडे महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांच्या नोंदी आढळतात. बीडच्या राक्षस भुवनमध्ये 16व्या-17व्या शतकातील म्हणजे महाराजांच्या काळातील काही नोंदी आजही आहेत. आपले कुळ आणि मूळ शोधण्यासाठी पिढ्यानपिढ्या याच वंशावळीचा उपयोग होत आला आहे. आता जरांगेच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा या नोंदींना महत्त्व प्राप्त होत आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.